मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता युवराजला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, धनी, मला तुमच्या मिठीत असंच कायम राहायचंय आणि मला तुम्ही कुठेही आता सोडून जाऊ नका. तेव्हा तो म्हणतो की मलाही तुमच्याबरोबर असंच कायम मिठीत राहायचंय, तुमच्या मिठीत राहायचंय. असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. मग त्यानंतर आता पिंकी म्हणते की तुम्ही मला नक्की कुठे सोडून नाही जाणार ना. त्यावरती युवराज म्हणतो, गप्प बसा, तुम्हीच मला सोडून गेलात. माझं मन त्या दिवशी मला सांगत काहीतरी अघटित घडणार आहे, तरीही तुम्ही माझं न ऐकता घराबाहेर पडलात आणि जे नाही तेच होऊन बसलं. माझी भीती तेव्हा खरी होती. असं म्हणून युवराज पिंकीवर ओरडतो. तेव्हा पिंकी म्हणते, पण आता नाही जाणार मी कुठेच बाहेर, मी फक्त तुमचं आणि तुमचंच ऐकणार. युवराज म्हणतो, नक्की ना, मग असंच माझ्या कायम मिठीत राहायचं. पिंकी म्हणते की हो. तर आता दोघेही एकमेकांबद्दल बोलू लागतात. तर आता युवराज हा पिंकीला उचलून घेतो. पिंकी खूप जोरात ओरडते, म्हणते की अहो, हे तुम्ही काय करताय. तेव्हा युवराज आता तिला पटपट गोल फिरवतो. मी तुम्हाला असंच माझ्याजवळ राहू देणार आहे, माझ्यापासून तुम्हाला कुठेही पाठवणार नाही. युवराज पिंकीला म्हणतो. पिंकी म्हणते, तुमचा विरह आता मला नाही सहन होऊ शकत. तर तुम्ही एवढे महिने नव्हतात तेव्हा मला असं वाटलं होतं की माझं जगच संपलं की काय, मी पुन्हा दारू प्यायला लागलो होतो. जर अजून काही दिवस तुम्ही भेटला नसतात तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं, युवराज म्हणतो. तेव्हा पिंकी आता त्याच्या तोंडाला हात लावत, असं कधीही बोलायचं नाही, मी सदैव तुमच्या जवळच राहणार असं म्हणते. नंतर युवराज आता पिंकीला बेडवर झोपवतो आणि स्वतः तिच्या जवळ झोपतो. दोघेही आता प्रेमाच्या गोष्टी करू लागतात आणि एकदम रोमॅन्टिक होतात. युवराज आता खूपच रोमॅन्टिक झालेला असतो. ते पाहून पिंकी आता त्याच्या जवळ जाते. दोघेही अगदी एकमेकांच्या जवळ येत असतात. तेवढ्यातच आता कुणीतरी दरवाजा ठोठावतं. ते दोघेही एकमेकांपासून लगेच बाजूला होतात. तर पिंकी म्हणते, मी नाही दार उघडणार. युवराज म्हणतो, तुम्हीच उघडा. पिंकी म्हणते, नाही, एकदा सांगितलं ना. तर युवराज म्हणतो, तुम्ही उठून तरी बसा. तर पिंकी आता उठून बसते आणि उचके येण्याचं नाटक करते. युवराजने दार उघडल्यानंतर आता छबी तेथे येते आणि म्हणते, काय झालं पिंकीला. पिंकी किती जोरात ओरडली. तेव्हा पिंकीला जरा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे असं झालं असेल असं युवराज काहीतरी कारण सांगतो. तेव्हा छबी खूपच घाबरते आणि म्हणते, काय झालं पिंकीच्या हार्टला आता. आता पिंकी म्हणते, माझं हार्ट खूप जोराजोरात चालायला लागलं आहे. असं म्हणून ती काही पण कारण देऊ लागते. तेव्हा आता युवराज म्हणतो, हो ना, तुम्हाला चांगलीच कारणं देता येतात. तर आता छबी म्हणते, अरे युवराज, किती पसारा घालून ठेवलाय. सर, पिंकीला काही काम सांगू नको, आता मीच सगळी कामं उरकून घेते. तेव्हा युवराज आता पिंकीला इशारा करत आयडीला इथून घालवा असं सारखा सारखा म्हणत असतो. तर छबी आपली मुद्दाम तेथेच काम करत राहते. ते पाहून युवराज म्हणतो, घालवा ना तिला. तर आता पिंकी म्हणते, मी कसं घालवणार. त्या दोघांमध्ये आता सारखं सारखं इशारे चालू असतात. ते पाहून छबी म्हणते, काय रे चाललंय, पिंकीला का त्रास देतो. तर आता पिंकी म्हणते, पहा ना, तुम्ही रूममध्ये आल्यापासून सारखे सारखे मला त्रास देत आहेत. मी त्यांना म्हटलं की मला फ्रेश व्हायला, आंघोळ करायला आतमध्ये जाऊ द्यात. तर युवराज म्हणतो, मी फक्त त्यांना एवढंच म्हणालो, आपण दोघे बरोबर, असं म्हणून तो थांबतो. तेव्हा छबी म्हणते, काय म्हणालात तू, गप्प बस जरा. आता छबीला हे दोघे जण पार वेड्यात काढू लागतात. तर छबीला माहीत असतं की पिंकी आणि युवराजला एकत्र वेळ घालवायचा आहे, पण मुद्दामच ती त्या दोघांची गंमत करत असते. तेव्हा युवराज पिंकीच्या कमरेला जोरात चिमटा काढतो. तर पिंकी खूप जोरात ओरडते. तर पिंकीला त्रास देऊ नकोस रे, असं छबी म्हणते आणि मी पटकन ही रूम आवरून घेते. तर युवराज म्हणतो, इथे कसला तरी वास येतोय. तेव्हा आता पिंकी एवढे दिवस नव्हती म्हटल्यावर तू रूम कशीही अस्तव्यस्त करून टाकली आणि वास तर येणारच ना, असं छबी म्हणते. इकडे डॉल्बी लाल गुलाबाचं फूल हातात घेऊन आता बाहेर चाललेला असतो. तेवढ्यातच समोर आता त्याला निरी दिसते. तेव्हा निरी हसते आणि म्हणते, हे काय, गुलाबाचं फूल कुणासाठी. तेव्हा पिंकी वहिनीसाठी असं आता डॉल्बी म्हणतो. निरी त्याच्यावर खूप हसते आणि पिंकी वहिनीसाठी असं गुलाबाचं फूल का, दुसरं काही गिफ्ट नाही का, असं ती विचारते. तेव्हा डॉल्बी म्हणतो, तुला हसायला काय झालं पण एवढं, तू हसतेस का. त्यावरती आता ती म्हणते, माझ्या ताईला गुलाबाचं फूल तू देतोस, ते तर दाजींनी द्यायला हवं ना. तर आता तिला काय गिफ्ट द्यावं हे मला सुचत नव्हतं, म्हणून मी आपला घेऊन आलो. तर डॉल्बी आता तिला सांगतो. निरी अजूनच त्याच्यावर हसू लागते. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो, अगं काय झालं सांग, काय गिफ्ट देऊ ते तरी सांग. तेव्हा आता ती
विचार करू लागते. इकडे पिंकी आणि युवराज सारखेच एकमेकांना इशारा करत असतात. तेव्हा आता युवराज पिंकीला म्हणतो, तुम्हाला भूक लागली असेल ना खूप. त्यावरती आता छबी म्हणते, हो ना, मी तिच्यासाठी आता कॉफीच घेऊन येते, पटकन होईल ना कॉफी म्हणून. आता युवराज म्हणतो, त्यांना जरा चमचमीत खाण्याची इच्छा झाली आहे, जरा मिसळ वगैरे बनवा, म्हणजे त्याला जास्त वेळ लागेल बनवायला. तेव्हा छबी म्हणते, काय म्हणला तू? आता मला पिंकी बरोबर थोड्या गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे मी तिला एकटीला सोडणारच नाही, असं आता छबी म्हणते आणि पिंकी बरोबर गप्पा मारू लागते. तर आता पिंकी आणि युवराज अजूनच एकमेकांना खूप वेळा इशारे करू लागतात. तर त्या दोघांना एकत्र वेळ घालवायचा असतो, परंतु मध्येच छबी आलेली असते, त्यामुळे पिंकी आणि युवराजचाही नाईलाज होतो. युवराजला पिंकी बरोबर खूप गप्पा मारायच्या असतात. तर आता पिंकी युवराजला इशारा करत म्हणते, मी काय करू, त्या इथे थांबल्या आहेत तर युवराज आता छबीला म्हणतो, हो, त्यांना गप्पा मारून मारून भूक लागली, तुम्ही जा पटकन, त्यांच्यासाठी काहीतरी चमचमीत बनवा, जा मिसळ बनवा, म्हणजे त्याला जास्त वेळ लागेल. तर आता छबीच म्हणते की मला माहीत आहे युवराज, तुला नक्की काय म्हणायचंय ते. अरे, तुला आणि पिंकीला एकत्र वेळ घालवायचा आहे ना, सांग ना सरळ. तू इथे मुद्दामच बसले होते आणि आता ज्या गप्पा मारायच्यात ना, त्या अशा शांत गप्पा मारा, आरडाओरडा अजिबात करायचा नाही, असं म्हणून ती त्या दोघांची गंमत करते. तेव्हा युवराज म्हणतो, माई येतील हा, जा छबिताई तू लवकर बाहेर, असं म्हणून तो तिला आता बाहेर पाठवतो. तेव्हा पिंकी आणि युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात. इकडे युवराज हा छबीला म्हणतो, तुम्ही काहीतरी, तुमच्या बहिणीला नक्की काय आवडतं. तेव्हा माझी पिंकीताई खूप फिल्मी आहे, त्यामुळे तिला असा कॉफीचा मग वगैरे द्या, त्याच्यावर त्या दोघांचं फोटो लावा, असं म्हणून निरी त्याला सुचवते. तेवढ्यातच आता तिथे छबी येते आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय असं विचारते. तेव्हा आउट हाऊसमधून थोडं सामान आणायचं राहिलं होतं, ते मी घेऊन येते, असं आता निरी म्हणते आणि पटकन तेथून जाते. तर आता छबी त्या दोघांकडे पाहतच राहते. छबीला जरा वेगळाच डाऊट येतो. तर आता पिंकी वहिनीला नक्की काय गिफ्ट द्यायचं हे मी निरीला विचारत होतो, असं डॉल्बी म्हणतो. तेव्हा निरी म्हणाली की लाल गुलाबाचं फूल कुणी देतं का वहिनीला. आता छबी म्हणते, बरोबर आहे, तिचं तरी काय चुकले. डॉल्बी म्हणतो, मग काय देऊ छबीताई, तू तरी सांग ना मग. तर इकडे युवराज आणि पिंकी हे दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत राहतात. आता युवराज पिंकी जवळ बसतो आणि तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तर पिंकी बाजूला होत असते. तेव्हाच युवराज आता तिला घट्ट पकडतो आणि म्हणतो, अजिबात कुठे आता जायचं नाही, छबिताई गेल्या आहेत. आता मिठीत पकडून ते दोघेही रोमांस करू लागतात. तेव्हा पिंकी म्हणते, कुणीतरी पाहिल ना. युवराज म्हणतो, मागे पहा, दार बंद आहे. आता कुणीतरी तेवढ्यातच दरवाजा ठोठवतं, म्हणून पिंकी आणि युवराज पटकन एकमेकांपासून बाजूला होतात. तर युवराज दार उघडून पाहतो तर डॉल्बी तेथे आलेला असतो. आता डॉल्बीला पाहून युवराजला जरा रागच येतो. तो म्हणतो, काय सारखं मध्ये मध्ये चालले. आता पिंकी सारखी हसत असते. हा डॉल्बी येतो आणि लगेच पिंकीला ज्यूस देतो. तेव्हा हे ज्यूसचं नाटक मधीच कोणी काढलं असं युवराज विचारतो. तेव्हा छबिताईंनी माझ्याकडे हा ज्यूस दिल्याचं डॉल्बी म्हणतो. तेव्हा या छबिताईंकडे पाहायलाच पाहिजे असं युवराज म्हणतो. पिंकी आता युवराजकडे पाहतच राहते. तर आता डॉल्बी म्हणतो, हे गुलाबाचं फूल घे आणि पिंकी वहिनीला दे. आता कसा बसा युवराज हा डॉल्बीला रूम बाहेर काढतो आणि पटकन दार बंद करून घेतो आणि तोंडामध्ये ते गुलाबाचं फूल पकडतो. तेव्हा पिंकी त्याच्यावर खूप हसते. युवराज म्हणतो, माझ्या मनाची इथे तडफड चालली आहे, तुम्हाला हसायला काय झालं, असं म्हणून तो पुन्हा रोमॅन्टिक होतो आणि पिंकीला जवळ घेऊ लागतो. पिंकी आता रूममध्ये पळत असते, ते पाहून युवराज तिच्या पाठीमागे धावतो आणि पिंकीला पटकन पकडतो. तेवढ्यातच माईसाहेब तेथे येतात आणि युवराज पिंकीला आवाज देत बाहेर यायला सांगतात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब धनंजय समोरच ऑक्सिजन मास्क काढतात आणि म्हणतात की अजून गजराज धोंडे पाटलाला आव्हान देणारा यायचाय, मारणारा यायचाय, ती सुखाने जगता कामा नये. तर इकडे पिंकी छानपैकी साडी नेसते आणि रूममध्ये येते. तेवढ्यातच सगळ्या लाईट्स जातात. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.